मित्रांनो, हे बिग बॉस आहे आणि बिग बॉस मध्ये जाण्याचं खूप जणांचं स्वप्न असतं. बिग बॉस एक असं प्लॅटफॉर्म आहे की तिथून पूर्ण लाईफ चेंज होते. जसं की मित्रांनो, आपण बघायला गेलं बिग बॉस सीझन 5 चा विनर सूरजची लाईफ कुठल्या कुठे गेलेली आहे आणि हे आयुषला आणखी पण समजलेलं नाहीये. मला वाटतं आयुषला कुठेतरी समजलं पाहिजे की हे बिग बॉस आहे आणि आपल्याला परत संधी भेटणार नाहीये. हे बिग बॉस पूर्ण लाईफ चेंज करून देतं. तर चला मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी सांगतो मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका आणि कमेंटमध्ये तुमचं मत मांडायला विसरू नका. तर चला मग स्टार्टिंग पासून सुरुवात करूया व्हिडिओला. प्लॅनिंग प्लॅनिंग कशी करायची हे खरं म्हणजे तर अनुश्रीकडून शिकायला पाहिजे. कारण एखाद्या व्यक्तीला कसं फसवायचं हे 100% अनुश्रीकडून शिकायला भेटतं. कारण की मित्रांनो, आरबी सरांना आणि बाकीचे इतर जे ग्रुप मधले सदस्य आहेत त्यांना कसं फसवली, अशी चुटकी वाजवत फसवल्यासारखं फसवली आहे. अनुश्रीचा खतरनाक प्लॅनिंग आहे आणि खतरनाक दिमाग आहे. ही लंबी रेस की घोडी आहे 100% मित्रांनो. हे ना अनुश्री नाव हे लास्ट पर्यंत टिकणार आहे आणि शब्द आहे आपला, अनुश्री हे टॉप 5 कॉन्टेस्टंट मध्ये राहणार आहे. कारण की एवढा भारी प्लॅनिंग आजपर्यंत कोणीही केलं नाही आणि कोणी करणारही नाही. कारण की अनुश्रीच आहे. टॉप 5 अनुश्री, टॉप 5 मधली 100% कॉन्टेस्टंट आहे ती. आणि दीपाली ताई, थोडस तुम्ही ओळखलात अनुश्रीला की अनुश्री काय करते आणि काय नाही ते. हा, खरंच दीपाली ताई त्यांना विचारलं पाहिजे की अनुश्रीला विचारलं पाहिजे की त्या टोळीमधल्यांचा मायनस पॉईंट काय आहे ते. अनुश्री सांगणार नाही कारण की अनुश्री तुमच्याकडे प्लॅन करून आली. हे दीपाली ताईने थोडं बहुत तर ओळखले आहे, पण बाकीच्या प्लेअरने पूर्ण अनुश्रीच्या जाळ्यात फसलेले आहेत. तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा. आणि ही जी राखी सावंत आले ना, वाईल्ड कार्ड एंट्री, ही सुनामी नाही तर आता सगळ्या घरच्यांना सदम्यात घालायला आली आहे. आणि घरचे राखी सावंतला बघितल्यावर 100% सदम्यात गेले होते. मित्रांनो, राखी सावंत आता सुनामी घेऊन आले ना, तसंच आता घर पूर्ण उद्ध्वस्त करून टाकणार आहे. कारण की जसं बघायला गेलं, राखी सावंत एक एंटरटेनमेंटची खरंच क्वीन आहे आणि एंटरटेनमेंट पण करल. आणि बघितलो आजच्या एपिसोड मध्ये तर खूप सारं तिनं काही नसतानाही एंटरटेनमेंट केलेली आहे. खूप छान वाटलं. बघूया पुढे काय करते आणि काय नाही ते. आणि आरबी सरनं खुलेआम ऑफर दिली होती प्राजक्ता मॅमला. तर प्राजक्ताला नॉर्मली खुलेआम ऑफर म्हणजे एक ते कॉमेडीसाठी केली होती, ना की सिरियस आरबी सरांनी घेतली होती. पण प्राजक्ता तिकडे करणला जाऊन सिरियसली सांगते आणि ती खुश झाली मनातून. अरे भाई, ते सिरियसली नव्हतं, ते एक जस्ट कॉमेडी केला होता. तुम्ही एवढं सिरियस होऊन लगेच बोलताय, अरे मला आरबी सरनं असं बोलला, आरबीने असं बोलला, मला आरबीने असं. अरे काय तुमचे विचार, म्हणजे तुम्ही हसताय म्हणजे तुमच्याच मनात काहीतरी चालू आहे. काय वाटतंय मित्रांनो, कमेंट करून नक्की सांगा तिच्या मनात काय चालू आहे ते. आणि इथे तन्वीचा डायलॉग नाही 100% बरोबर होता. ती राखी सावंतला बोलली ना, तन्वी तुला बरोबर सोलते, त्यावेळेस बरोबर तन्वीने बोलते, मी तन्वी आहे आणि तुला बरोबर कोलते, कसं बोलायचंय ते. खतरनाक तन्वी, इथं खरंच मन जिंकलीस यार. आणि इथं राखी सावंतला बघून कॅप्टन घराचे सागर दादा खरंच एक नंबर रिॲक्शन दिले होते. हिला का पाठवलं बिग बॉस, कशासाठी पाठवलं, का कारण आहे यार. खरंच राखी सावंतला बघून काही जणांचे होश तर उडालेच आहेत, पण राखी सावंत सोबत गेम कसं खेळतील हे पण बघायचं आपल्याला. कारण राखीच्या पुढे गेम खेळणं म्हणजे लय लय डेंजर काम आहे, माहितीये का. विशालचं मित्रांनो मन खरंच खूप म्हणजे खूप मोठं आहे. जे शर्यतीत त्यानं जे अंडे जिंकले होते ते रिटर्न पण केले आहेत त्या प्रभूला. पण प्रभू थोडस अग्रेसिव्ह दाखवते वाटतं मला तर विशालवरती. काय माहिती काय प्रॉब्लेम आहे ते. पण विशालचं खरंच खूप म्हणजे खूप मन मोठं आहे. करणचं मन बघायला गेलं तर पहिल्याच आठवड्यात करणनं ते 24 शर्यत मधले जिंकलेली एखाद्याचा खेळ हातातून हिसकावून घेतला होता. करणचं मन बिलकुलही साफ नाही. आणि आरबी सर आणि विशालचं तिथं ज्यावेळेस बोलणं चालू होतं त्यावेळेस खतरनाक भाई विशाल भाईचा डायलॉग खतरनाक होता. मी काम करणार नाही, तू माझ्याकडून काम कसं करून घेणार मला दाखव, मला एक्सप्लेन कर. खतरनाक विशाल भाई. आणि विशाल भाई सर का जर कॅप्टन झाला बिग बॉसच्या घरामध्ये तर एकदम खतरनाक घर होईल आणि सगळे रूल फॉलो करतील. कारण की विशालच्या माइंड मध्ये जे आहे ना ते विचारही कोणी करू शकत नाही. विशालच आहे. आणि मित्रांनो, तन्वी आणि रुचिता मध्ये ना मला तर असं वाटतं की रुचिताला भेटायला पाहिजे होती ती की. कारण की मित्रांनो, तन्वीचं कोणीही ऐकणार नाही. आणि तन्वी जर कॅप्टन जरी बनली तर तन्वी नॉर्मल जरी गोष्टीला रडत बसते. आणि रडणाऱ्यांचा तो गेम नाहीये, लढणाऱ्याचा गेम आहे. आणि खरी रुचिता ही लढते गेम मध्ये.